चला आज आपण फोर्टक्स ब्लाऊजची कटिंग कसे करतात हे बघूया। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ज्यांना ब्लाऊज कटिंग येत नाही त्यांच्यासाठी आणि ज्यांना येतं त्यांनीही बघा, कारण काही चुका झाल्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा। ब्लाऊज पीस 2 होल्डमध्ये ठेवून कटिंग करून घ्या। ब्लाऊजची उंची अधिक 1 इंच त्यात ॲड करा आणि ब्लाऊज पीस 4 होल्डमध्ये ठेवून ब्लाऊजची उंची अधिक 1 इंच आणि समोरील 1.5 इंच ठेवून घ्या, कारण क्रॉस पट्टी त्यातच आपल्याला काढायची असते। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ब्लाऊजची कटिंग कळेल। शोल्डरचा माप मोजून घ्या। आणि मुंडा किती आहे तेवढा मोजून मुंडाचा आकार देऊन घ्या आणि गळा आपला 2 इंच किंवा 2.25 इंच ठेवा, कारण गळा उतरत नाही। 2.5-3 इंच जर गळा ठेवला तर गळा उतरतो, शोल्डर खाली उतरतो, म्हणून आपण 2 किंवा 2.25 इंचच ठेवायचं। आणि खालच्या साईडनं 3.5 इंच क्रॉस पट्टीसाठी मोजून घ्या आणि दुसऱ्या साईडनं 2.5 इंच ठेवा आणि क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्या। मागील मुंडा 1.5 इंच आणि पुढचा मुंडा 1 इंच ठेवून मुंड्याला आकार देऊन घ्या। छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच तुम्ही शिलाईसाठी ठेवू शकता। आणि तुमचा मागचा गळा किती आहे ते तुमच्या मापाच्या ब्लाऊज लावून बघा। गळ्याचा आकार देऊन ब्लाऊज कटिंग करून घ्या। चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। पुढच्या व्हिडिओमध्ये बाही कटिंग कसे करतात हा व्हिडिओ मी अपलोड करणार। तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट करून विचारू शकता। चलो बाय।